आज मस्त असं क्रिस्पी आणि चीजी चिकन लॉलीपॉप बनवूयात. मुलांना तर आवडेलच आवडेल आणि त्यासोबत मोठ्यांनाही खूप आवडेल. चला मग रेसिपी स्टार्ट करूया. 1/2 किलो चिकन बोनलेस घेतले मी, त्याचे छोटे छोटे तुकडे केले होते. त्यानंतर 2 ब्रेड घेतले होते, त्याचे पण 4-5 तुकडे केले. आणि तुम्ही ही रेसिपी मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता. मिक्सरच्या भांड्यात सेम हे सगळं काही तुम्ही टाका. 2 मिरची टाकल्यात, कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. धने पावडर ॲड केले, मिरची पावडर ॲड केली आहे, ती पण चवीनुसार ॲड करा. ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर ॲड केले. थोडीशी कोथिंबीर ॲड करते, जास्त नका करू नाहीतर लॉलीपॉपचा रंग हिरवा होईल. चवीनुसार मीठ ॲड करा. मीठ व्यवस्थित टाका अंदाजाने, कारण की आपल्याला हे मिश्रण आहे ते खाताना आहे ना, जेव्हा आपण लॉलीपॉप फ्राय करू म्हणजे तळू तेव्हा आपल्याला ते टेस्ट करता येईल. तर व्यवस्थित मीठ टाका. आता हे आपण मस्तपैकी बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही केलं तरी चालेल, पुन्हा आपल्याला बारीक करायचं आहे म्हणून मी हे 5 ते 10 मिनिटच बारीक करते. आता हे आतलं जे कटर आहे ते काढते, कारण त्याला खूप धार असते. ते व्यवस्थित तुमच्याकडे पण हे असेल तर व्यवस्थित वापरा. आता मिक्स करते. एक बारीक शिमला मिरची चिरला होता. आणि तुम्हाला ह्यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करायच्यात, गाजर, शिमला मिरची, कोबी, बीन्स, काही पण तुम्हाला जे ॲड करायचे ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. मी फक्त शिमला मिरची ॲड केली. आलं लसणाची पेस्ट टाकूया. तुम्ही आलं आणि लसूण अगोदर टाकलं तरी चालेल, ते ह्याच्या बरंच बारीक होईल, पण मी आलं लसणाची पेस्ट माझ्याकडे होती म्हणून मी ते ॲड केलं. आता एक अंड टाकूया फोडून त्यामध्ये. आणि 1/2 किलो चिकनमध्ये एकच अंड टाका, नाहीतर जे आपलं मिश्रण आहे चिकनचं ते पातळ होईल. आता पुन्हा हे बारीक करून घेऊया. मिक्स करते अगोदर आणि मग हे पुन्हा बारीक करते. मला वाटलं की चमचेने जर मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होईल, पण नव्हतं झालं म्हणून पुन्हा ते सगळं मिश्रण साईडला केलं आणि कटर त्यामध्ये ॲड केलं, टाकलं आणि पुन्हा ते बारीक करून घेतलं. म्हणजे व्यवस्थित एकदम बारीक झालं होतं ते. जर अगोदरच जर तुम्ही चिकनमध्ये हे सगळं ॲड केलं, शिमला मिरची वगैरे, शिमला मिरची नका करू, खूप बारीक होईल, पण आलं लसणाची पेस्ट अंड ॲड केलं तरी चालेल आणि शिमला मिरची नंतर ॲड केली तरी चालेल. पुन्हा बारीक एकदम सगळं पेस्ट करून घेते त्याची. व्यवस्थित ते सगळं एकजीव झालं पाहिजे. बघते बघा मस्त असं बारीक झालंय. व्यवस्थित सगळं काही पुसून घ्यायचंय. कटरला लागले ते चमच्याच्या मदतीने काढून घेतलं. आता पुन्हा हे मिक्स करून घेते. आता एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलाय. तुम्ही ह्याच्या जागी मैदा सुद्धा घेऊ शकता, पण थोडं कॉर्नफ्लोअर घेतलं तर जरा क्रिस्पी जास्त होतं. म्हणजे कोणती गोष्टी तुम्ही कॉर्नफ्लोअर यूज केला की ते क्रिस्पी छान होतात, म्हणून कॉर्नफ्लोअर घेतलं, त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि त्याला मिक्स केलं व्यवस्थित.
चांगलं कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करा, कारण की ते लवकर मिक्स नाही होत. हाताने मिक्स केलं तरी चालेल. मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून मी तसं मिक्स केलं आहे. ब्रेड क्रम घेतला आहे. मी हे विकतचा ब्रेड क्रम घेतला आहे. तो मी घरी बनवला तरी चालेल. खूप सोपं आहे. ब्रेड घ्यायच्यात, ब्रेड तव्यावर हलकेसे गरम करायच्यात आणि त्याला गार होऊन द्यायचं आणि त्यानंतर त्याची पावडर करायची. ती तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. मी तसंच करते, बट ॲक्च्युली ते संपलं घरातलं, त्यामुळं मी विकतचं आणलं. आणि एवढा वेळसुद्धा नव्हता घरात करायला, कारण की मी जॉब करते, मग घरी आल्यावर शूट करते. त्यामुळं तर तुम्ही घरातसुद्धा बनवू शकता किंवा विकतचं आणून वापरलं तरी चालेल. आता चिकन जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं त्याची व्यवस्थित एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. मी जसं करते तसं बनवा त्याला. त्यामध्ये मोझरेला चीज मी वापरला आहे. तुम्ही कोणतेही चीज वापरू शकता. शक्यतो मोझरेला चीजच वापरा, खूप लवकर मेल्ट होतं, खायला पण टेस्टी लागतं. आणि मी तर आईस्क्रीमचे जे स्टिक असतात ते घेतले होते. त्याला नॉर्मली चीज बॉलसारखे गोल बनवले तरी चालते. जर या पद्धतीने बनवले तर दिसायला छान आणि मुलांनाही खूप आवडेल. घरात जर पार्टी असेल तरी तुम्ही हे बनवू शकता. हे बनवून जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं आणि नंतर तळलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. मी घरी पार्टी किंवा घरी कोणी पाहुणे येणार असेल तर फ्रीजमध्येच हे करून ठेवते. ब्रेड क्रम वगैरे सगळं लावून फ्रीजमध्ये ठेवा. मी सगळं आता बघा मस्त व्यवस्थित चीज भरपूर टाका, कारण की टेस्टी लागतं. फक्त एक काळजी घ्या की चीज बाहेर आलं नाही पाहिजे, नाहीतर ते तेलामध्येच मेल्ट होईल आणि तेलही खराब होईल आणि जे तुमचे लॉलीपॉप आहे ते पण व्यवस्थित फ्राय नाही होणार. तर सगळे लॉलीपॉप व्यवस्थित बनवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये जे आपण पाणी टाकून मिक्स केलं होतं त्यामध्ये ते व्यवस्थित बुडून घेतले. आता ब्रेड क्रममध्ये टाकते. ही प्रोसेस आपल्याला 2 वेळा करायची आहे. ब्रेड क्रम ह्याला जास्त नाही लागत म्हणून मी जास्त नाही वापरते, थोडंसंच घेतलं आहे. जर आपल्याला लागलं तर पुन्हा आपण यूज करू शकतो, म्हणजे घेऊ शकतो. पण जर जास्त घेऊन हे खराब झालं तर पुन्हा वापरता येत नाही. तर बघा व्यवस्थित ब्रेड क्रम लावून घेतला. पुन्हा आता आपण कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये त्याला बुडूया किंवा वरून आपण ते पाणी टाकू शकतो. आणि हे डबल वेळा केलं तर जरा अजून जास्त क्रिस्पी होतं, म्हणून सिंगल वेळा करू नका, डबल वेळा करा. सगळीकडे व्यवस्थित आता कॉर्नफ्लॉवरचं पाणी पण लावलंय. आता पुन्हा ते ब्रेड क्रममध्ये टाकते आणि ब्रेड क्रम व्यवस्थित दोन्ही साईडने दोन्ही वेळेस लावून घेतले. आता दुसऱ्यांदा हाताच्या मदतीने लावले. व्यवस्थित ते म्हणजे व्यवस्थित ते लागलं पाहिजे म्हणून हाताने लावले ते. आता तेल तापलं होतं त्यामध्ये सगळे एक एक करून लॉलीपॉप सोडूया. खूप जास्त तेल तापू नका दे आणि खूप कमी नका तापू, नाहीतर लॉलीपॉप तुमचे तेलकट होते. एक एक करून सगळे लॉलीपॉप मी तळून घेतले. जास्त नाही पण 5 ते 8 मिनिटातच हे लॉलीपॉप व्यवस्थित तळले जातात आणि खूप टेस्टी लागत होतं. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. मस्त असं गोल्डन ब्राऊन रंग आणायचा आहे आपल्याला.
तुम्ही एक सोबत जास्तही तळू शकता, बट कढई माझी छोटी होती म्हणून मी 4-4च लॉलीपॉप तळले, कारण की हे लॉलीपॉप गरम गरमच खायला चांगले लागतात. आत जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आतलं चीज मेल्ट राहील आणि हे गार झालं की चीज मेल्ट नाही राहणार. तर मस्त असं गरम गरमच सर्व करा. मस्त तळून झाल्यात. हात लावून बघितला, मस्त क्रिस्पी होतं. मग बाहेर काढले, थोडंसं तेल त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं असेल ते निघालं आणि सर्व केलं. मी पुन्हा तुम्हाला सांगते की मी इथं मेयोनीज, तंदुरी मेयोनीज आणि सॉस बरं सर्व केलं होतं. तुम्ही फक्त सॉस बरं खाल्लं तरी चालतं. आता मी मस्त बघा सर्व करून दाखवते आणि तुम्हाला एक लॉलीपॉप तोडून सुद्धा दाखवते की किती टेस्टी आणि किती छान दिसते ते तोडल्यानंतर पण. आणि खरंच इतकं टेस्टी झालं होतं, खूप टेस्टी झालं होतं. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते कारण की दिसायला छान दिसेल. लॉलीपॉप तोडून दाखवते किती मस्त असं चीज मेल्ट झालंय आणि खायलाही तितकंच टेस्टी दिसत होतं. दिसायला किती सुंदर दिसते. नक्की रेसिपी ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.